लाडकी बहीण योजनेच्या बाबत मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्याची मुदत काय आहे, ई-के-वाय-सी कशी करायची, ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला की नाही ही यादी आपल्याला चेक करायची आहे. नवीन अपडेट काय आहे हे सर्व प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींना पडत आहेत आणि या आपण मुद्द्यावरती सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर माझं नाव आहे प्रदीप. आपण पाहत आहात शेतकरी हप्ता चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण ई-के-वाय-सी कोणत्या महिलांना करायची आहे हे आणि ऑगस्ट हप्ता केव्हा जमा होणार आणि त्याची यादी आली की नाही या व्हिडिओच्या शेवट आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला हा पूर्णपणे सविस्तर माहिती मिळेल. लाडकी बहीण योजनेची पडताळणी आता जी अंगणवाडी सेविका किंवा जे कोणी कर्मचारी असतील ते करत नसतील तर त्या एक महत्त्वाची बातमी असेल. 10 सप्टेंबरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल आणि या अंगणवाडी सेविका जे पडताळणी करत नसतील तर जिल्हा परिषद महिला विभागाकडून आपल्याला संपर्क करण्यात येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला फोन पण येऊ शकतो. फोन आल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट मागविण्यात येतील आणि तुमचे डॉक्युमेंट पूर्ण बघितल्यानंतर पात्रता किंवा अपात्रता निष्कर्षावरून तुम्ही योजनेचे पैसे तुम्हाला येण्यास सुरू होतील. पण त्यामध्ये तुम्हाला जे नियम आणि अटी आहेत त्या नियम आणि अटीमध्ये तुमचं जर तुम्ही अपात्रता असेल किंवा पात्रता ठरणार असेल तर तुम्हाला इथून पुढचे सर्व हप्ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. पण ही पडताळणी तुम्हाला 10 सप्टेंबरपर्यंत होईल किंवा ती जास्त वेळ पण लागू शकतो. कारण बऱ्याच 26 लाख महिला आहेत. त्या महिलांना पडताळणी करण्यासाठी खूपच वेळ लागू शकतो किंवा 10 दिवस अजूनही जास्त जाऊ शकतो. पण आता कोणत्या महिलांची पडताळणी होणार हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे आणि ही आपल्याला महत्त्वाचे पाहिजे की कोणत्या महिलांना जी पडताळणी करण्याची गरज आहे. आता ज्या महिलांना जून जुलैचा हप्ता येत आहे आणि ऑगस्टचा हप्ता पण त्या महिलांना येत आहे त्या महिलांना अजिबात जी के-वाय-सी करण्याची किंवा जी महिलांची पडताळणी होणार नाही. आता कोणत्या महिला आहेत? 26 लाख महिला ज्या जून जुलैचा हप्ता आहे तो त्यांना आलेलाच नाही त्या महिलांची पडताळणी होणार आहे. हे स्पष्टपणे आपल्याला राज्य सरकारकडून आपल्याला ही अपडेट आलेली आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे आपण ई-के-वाय-सी आपल्याला कशी करायची. ई-के-वाय-सी आपल्याला जर केली नाही तर तुम्हाला ऑगस्टचा हप्ता येणार नाही. म्हणजे हप्ता थांबला तर तुम्हाला तुमचा जो 1,500 रुपये हप्ता आहे तो तुम्हाला येणार नाही. आता ई-के-वाय-सी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ई-के-वाय-सी कोणत्या महिलांना करायची ही आपण बघितले. आता ई-के-वाय-सी कशी केली जाईल किंवा ई-के-वाय-सीच्या मार्फत कशी ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता मोबाईलमधून 2 मिनटात तुम्ही के-वाय-सी पूर्ण करू शकतात किंवा तुमच्या आजूबाजूस सेतू कार्यालय असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही ही के-वाय-सी करू शकतात. पण ई-के-वाय-सी करण्यामागं तुम्हाला एक महत्त्वाच्या सूचना आहेत. ती सूचना तुमची अत्यंत महत्त्वाची आहे आणि तुम्हाला ती सूचना माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता मोबाईलमधून तुम्हाला एक के-वाय-सी करायची म्हटलं तर तुमच्या आधार कार्डावरती एक OTP पाठवला जातो. तो OTP आल्यानंतर तुम्हाला जो OTP त्या टाकल्यानंतर तुमची के-वाय-सी ही पूर्ण होणार आहे. पण ई-के-वाय-सीमध्ये तुमचे काही डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला मागितले जातील आणि ते डॉक्युमेंट मागितल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे तुमची के-वाय-सी पूर्ण झाली की तुम्ही अपात्रता आहे किंवा पात्रता आहे ही तुम्हाला माहिती होईल आणि तिथून पुढे तुम्हाला जून जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता हे सर्व एकाच महिन्यात तुम्हाला मिळेल. आता तुम्हाला जर अजूनही तुमचं जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जा. अजूनही तुम्हाला वेळ आहे. सप्टेंबर महिन्यानंतर ही के-वाय-सी चालू होणार आहे आणि आपल्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन आपण ही एक के-वाय-सी करण्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या अजून तुम्हाला वेळ आहे. तुमचं आधार कार्ड जर मोबाईल नंबरला लिंक नसेल तुम्ही सेतू कार्यालय किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपण ही के-वाय-सी करू शकतात.
तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची यादी आली का? आता ऑगस्ट महिन्याची हप्त्याची यादी आली का नाही हे आपण आता या मार्फत जाणून घेऊयात. तर राज्य सरकारकडून जे निधी आहे तो निधी मागवण्यात आलेला आहे. म्हणजे अजून तो निधी सरकारकडून आला की जो वितरणात सुरुवात होईल. म्हणजे कसं की त्यांचा जो विधी आहे तो जर मंजूर झाल्यानंतर त्यानंतर जी आर निघेल आणि जी आर निघाल्यानंतर तुमचा हप्ता जून जुलैचा किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता असेल तो हप्ता तुम्हाला येण्यास सुरुवात होईल. आता यासाठी तुम्हाला एक महत्त्वाच्या सूचना आहेत. त्या काही सूचना तुम्हाला महत्त्वाच्या पाळाव्या लागतील. आपल्या मध्ये तुम्ही बघितलं असेल तुमची ई पडताळणी शेवटची तारीख किंवा तारीख वाढू शकते. ह्या तुमचा मुद्दा संपलेला आहे. ई KYC जर तुमची KYC बाबत पण आपला जी पूर्ण माहिती आपल्याला समजली आहे. पण आता ऑगस्टचा हप्ता किंवा काही महत्त्वाच्या सूचना आहेत. या सर्व सूचना आपल्याला महत्त्वाच्या होत्या आणि त्यासाठी आपल्याला एक जी ई KYC जर नसेल किंवा ऑगस्ट महिन्याचा हप्ता थांबणार आहे. पण कसं काय त्यासाठी तुम्ही जे अंतिम मुदत आहे म्हणजे अजून पुढच्या महिन्यानंतर जी मुदत चालू होईल तो अंतिम निर्मात जर तुम्ही जर ई KYC त्वरित केली तर तुमचा ऑगस्टचा महिना हप्ता थांबणार नाही. आता बँक खात्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक असण्याचं खात्री करा. म्हणजे हा आपल्याला मोबाईल नंबर लिंक आहे ही महत्त्वाची खात्री करा. आता बहिणींनो तुमची पडताळणी झाली का नाही आम्हाला कमेंट माध्यमातून तुम्ही कळवा. तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते आले ते पण आम्हाला आमच्या कमेंटच्या बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला नक्की कळवा. अशाच अपडेटबरोबर आपल्या चॅनलबरोबर सोबत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.